दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे तुम्ही ओबीसींवर अन्याय करता. विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारवर हल्लाबोल. ओबीसी मंडल यात्रेच्या निमित्ताने आज भंडाऱ्यात सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा काढण्यात आलेला आहे. येथील कार्यक्रमात बोलताना काँग्रेस नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीसांचं सरकार राज्यामध्ये आहे आणि ही दोन्ही सरकार तुमच्या भरोशावर, तुमच्या जीवनावर, ओबीसीच्या जीवावर स्थापन झाली आहेत. या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की माझा DNA ओबीसी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि तुम्ही जर ओबीसी म्हणून घेत असाल तर आज पहिल्या झटक्यामध्ये ओबीसीची जनगणना जाहीर केली असती तर तुम्हाला पुन्हा 10-20 वर्ष खुर्चीवर बसता आलं असतं, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी जनगणनेवरून सरकारला लक्ष केलं आहे. तसेच दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे असल्याने ओबीसींवर अन्याय करताय का, असा सवाल त्यांनी वडेट्टीवारांनी विचारलेला आहे. ओबीसींची ही मंडल यात्रा 11 जिल्ह्यातून जाणार असल्याचं सांगत वडेट्टीवार पुढे म्हणाले की सध्या सुरू असलेल्या जनगणनेमध्ये ओबीसीचं कलमच ठेवलं नाही आणि त्यांचे सगळे नेते सांगत आहेत की आम्ही सेकंड फेजमध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा आणि ते कलम ठेवू. अरे पहिल्या टप्प्यातच का ठेवलं नाही तर दुसऱ्या टप्प्यात कसं ठेवता येणार, यावर कोण विश्वास ठेवणार, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. ओबीसींच्या या लढ्यातून सरकारला झुकवण्याची ताकद निर्माण व्हावी. सरकारच्या दरवाजाला जाऊन आपण ओबीसींच्या हक्काचं मागण्यांपेक्षा सरकार तुमच्या लढ्यासमोर झुकून या ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेमध्ये ठेवेल, यासाठी ही लढाई सुरू झालेली आहे. मी भंडारा जिल्ह्यातील सर्व ओबीसी नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा, सरपंचांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही एक शक्ती या जिल्ह्यात टाकून दिली आहे. 11 जिल्ह्यामध्ये विदर्भातील मंडल यात्रेला भंडाऱ्यापासून सुरुवात होत आहे. मंडल आयोगांच्या सर्व शिफारसी लागू करून या राज्यातील आणि देशातील ओबीसीला, शेतकऱ्याला न्याय मिळावा या प्रमुख मागणीसह यात्रा 11 जिल्ह्यामधून प्रवास करून चंद्रपूरला याचा समारोप होणार आहे. केंद्र सरकारकडे अनुसूचित जाती जमातीप्रमाणेच ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी, ही यातली प्रमुख मागणी आजच्या ओबीसीच्या आमच्या यात्रेच्या निमित्तानं आम्ही केंद्र सरकारकडे मागतो आहोत आणि यासाठीची जनजागृती आहे. केंद्र सरकारने ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केलं पाहिजे, ही सुद्धा प्रमुख मागणी या ठिकाणी आहे. राज्य सरकार केवळ ओबीसीचे मतं घेऊन सत्तेवर आसन होतं, पण ओबीसीला मात्र देताना यांची दुपट्टी भूमिका राज्य सरकारची नेहमी राहिली आहे. सगळ्या मंडळाला जेवढा निधी दिला जातं तेवढाच निधी ओबीसीची मोठी संख्या असूनही आम्हालाही तेवढाच निधी देतात. म्हणजे सारथीला, बार्टीला, तार्टीला जेवढा निधी तेवढाच निधी ओबीसीला, महाज्योतीला दिला जातो. आमच्या लोकसंख्येनुसार आम्हाला किमान 1000 कोटी या महाज्योतीला मिळाले पाहिजेत. तर हे सरकार खऱ्या अर्थानं ओबीसीच्या काय भल्याचा विचार करतो असा त्याचा अर्थ होईल. इतर बहुजन कल्याण विभागातर्फे प्रत्येक जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले ओबीसी भवन निर्माण करण्यासाठी सरकारने निधी दिला पाहिजे, ही सुद्धा एक प्रमुख मागणी आहे. आणि यामध्ये ओबीसीचा 1,00,000 पदाचा बॅकलॉग आहे, ते सरकार भरतच नाही आहे. आणि त्या 1,00,000 पदाचा बॅकलॉग पूर्णतः त्वरित भरावा, कारण नेहमीच महायुतीच्या सरकारकडून ओपन टू ऑल ओपन, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर 1,200 मार्क्स असतील तर तो कुठल्याही कॅटेगरीचा असो तो ओपनमध्ये आला पाहिजे, त्याच्या खालचे मग सगळे कॅटेगरीमध्ये आले पाहिजे. परंतु आमच्या ओबीसीच्या मुलांना 150 मार्क्स असले तरी त्याला कॅटेगरीमध्ये टाकलं जातं आणि 90 असलेल्या मुलाला ओपनमध्ये सिलेक्ट केलं जातं, ओपन टू ओपन म्हणून. हा अत्यंत धोकादायक निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे ओबीसीवर आणि कॅटेगरीच्या लोकांवर, SC STवर प्रचंड अन्याय या निमित्तानं, या JRच्या निमित्तानं होतो आहे. म्हणून या 1,00,000 पदाचा जो बॅकलॉग आहे तो त्वरित भरावा आणि
ओबीसी समुदायाला लोकसंख्येप्रमाणे बजेटमध्ये प्रावधान करावं, अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही ओबीसीच्या हक्कासाठी, अधिकारासाठी या मंडल यात्रेचं आयोजन केलं आहे. भंडाऱ्यापासून सुरू होऊन ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नागपूर.